नमस्कार, सोनल्स किचन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. 2 दिवसानंतर गणेश चतुर्थी आहे, गणपती बाप्पा येणार आहेत. तर त्यासाठीची तयारी चालली आहे. निनाद बाप्पाची मूर्ती बनवतोय. आमच्याकडे गावी गणपती बाप्पा बसतात, त्यामुळे इथे आम्ही आमच्या देवारातल्या मूर्तीचीच पूजा करतो त्या दिवशी. आणि निनाद हाताने गणपती बाप्पांचं चित्र काढायचं पेपरवर आणि ते सुद्धा आम्ही पूजेला ठेवायचो. यावर्षी पहिल्यांदाच तो मातीची मूर्ती बनवतोय. ड्रॉइंग त्याचं खूप सुंदर आहे आणि स्कल्पचर बनवायची पण त्याला आवड आहे. मग गणेश चतुर्थीला याच मूर्तीची पूजा करणार आणि मग तशीच ठेवून देणार. मूर्ती बनवण्यासाठी ही माती त्याने ऑनलाईन मागवली होती. बॉक्स मधून आली ती काल. कुठली माती आहे? चिकन माती का? टेराकोटा म्हणून मिळते अमेझॉन वरती. टेराकोटा, अच्छा. तार किंवा असं काय असेल का? बारीक बारीक तार, छोटे छोटे पार्ट्स आहेत. आज आमच्याकडे निनादची आत्ते बहीण येणार आहे, माझ्या मोठ्या नंदेची मुलगी. राखी बांधण्यासाठी ती आज येते, कारण तिला त्या दिवशी यायला जमलं नव्हतं. आणि आता दुपारच्या जेवणाची तयारी चालली आहे. गणेश चतुर्थी निमित्त सर्व मेड्स गावी गेल्यात, सुट्टीवर आहेत. त्यामुळे घरातली कामं अशी वाटून करतोय आम्ही. चपात्या जास्त करायच्या आहेत ना, तर मी खालीच बसलेला आटायला. दोघं भाजून घेत आहेत आणि निनादचे पप्पा बाळाला बघतात. आजचा स्वयंपाक मितालीच बनवतोय. सर्व तयारी सकाळपासून करते ती. हे मिताली पापड भाजते. त्याच्यावर एक शेवटची. होऊ झाली चपाती, बघितलं? आधी सगळं झाल्या चपात्या ना. एवढं सगळं केल्या आपण. 25 पोळ्या केल्या. मस्त अशा चपात्या झाल्या आमच्या तयार. याच्यामध्ये भात आणि याच्यात डाळ लावली आहे. डाळ भाताचा कुकर मी लावला होता. आता मिताली डाळ तडका बनवते. राई, जिरं, हिंग घातला आणि हे तिने कट करून ठेवलं होतं. कांदा, टोमॅटो आणि लसूण. पनीरची भाजी तिने बनवून ठेवली. ही पनीरची ग्रेव्ही भाजी बनवली आहे तिने. अगदी हॉटेल सारखी बनते ही भाजी. फारच गोष्टी बनवल्या. कोथिंबीर. ही एक डिलिव्हरी आली आत्ताच. टेबल सॉल्ट, पेपर आणि पिकल ठेवण्यासाठी ही भांडी मागवली आहेत. लोणचं ठेवण्यासाठी आहे भांडं. ती पण स्वच्छ घासून पुसून त्यामध्ये मीठ वगैरे भरून टेबलवर ठेवून दिलं. या जारमध्ये आंब्याचं लोणचं ठेवलंय आणि दुसऱ्या 2 बॉटल्समध्ये मीठ आणि चाट मसाला ठेवला. तोपर्यंत आमचे पाहुणे पण आले. यायला त्यांना 2:30 वाजले, कारण ठाण्यावरनं यायचं होतं ना, तर खूप ट्रॅफिक होतं. मग लगेच जेवायलाच वाढलं. माझ्या मोठ्या नंदेची मुलगी, तिचे मिस्टर पण आले आहेत आणि हा तिचा मुलगा विहान. ग्रुप आहे का ऑनलाईन मिळून बनवतो? फ्रेंड आहे, त्याचा मुलगा. आता आम्ही कधी येतो तर एकत्र. अच्छा, ऑनलाईन नाही दिलं मी बाबा कोणाला पण बोलवतो. असं छान सर्वांनी एकत्र गप्पा मारत मग जेवण केलं. विहान, तिचा मुलगा, हा पण खूप हुशार आहे, क्रिकेटर आहे. तो सांगतोय की त्याचं सिलेक्शन झालंय रिजनल लेवलला. सर्वांचं जेवण झालेलं आहे. सर्वजण खाली गेले आहेत. थोडंसं आवरून झालंय घरातलं. आता मी पण खाली जाते. आणि आता घरी आल्यावर मग तिने राखी बांधली निनादला. सोहमसाठी राखी तिने दिल्लीला पाठवून दिली होती आधीच कुरिअरने. मध्ये बेबीचं नेमिंग सेरेमनी झालं, तेव्हाही तिला यायला जमलं नव्हतं. बेबीसाठी पण गिफ्ट्स, खेळणी आणि कपडे ती घेऊन आली होती. सर्व काही मितालीकडे दिलं तिने. बेबीच्या बारशाचा व्लॉग पण मी लवकरच अपलोड करेन.
बाळाचं बारसं झालं ना तेव्हा हे असे टिफिन बॉक्स मी रिटर्न गिफ्ट म्हणून दिले होते सर्वांना. बाय बाय करायला आली ती. जाता जाता एक सेल्फी घेतला, छान वाटलं असं एकत्र भेटलो ते, आवडलंय तिला. त्यानंतर निनादने मूर्तीवर पुन्हा थोडंसं काम केलं आणि ठेवलं होतं वाळण्यासाठी. आधीचं काम केलेलं वाळल्यावर मग पुढचं काम करावं लागतं ना. आणि संध्याकाळी मी हे किचन साफ करण्यासाठी अर्बन कंपनीमधून बोलवलं होतं. ते पण आत किचनमध्ये काम सुरू आहे. सणासुदीला असं घर स्वच्छ असलं तर बरं वाटतं ना. नेहमीच्या कामासाठीच्या मेड्स पण नाही आहेत, त्या सुट्टीवर आहेत. त्यामुळे मग मी आता अर्बन कंपनीलाच बोलवलं किचन क्लिनिंगसाठी. आणि आता मूर्तीवर काम सुरू आहे. निनाद रात्री 1:30-2 वाजेपर्यंत पण बसतो हे सर्व करत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओमधून आपण लवकरच पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.